नवीन विषय घेऊन आलोय लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन खूप मोठा विषय आहे. तुम्ही द सिक्रेट ही व्हिडिओ पाहू शकता युट्यूबवर. जवळजवळ 2 ते 2.5 तासाची व्हिडिओ आहेत. त्या 2018-2017 मध्ये मी पाहिली होती. ठीक आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा मेन मुद्दा असा आहे की जर तुम्ही ज्या गोष्टी युनिवर्स किंवा म्हणजे जे काही आपलं आकाशगंगा आहे, तिथे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ठीक आहे ना. ही जर आपण पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक विचार जर आपण युनिवर्सला देत आहोत किंवा सोडत आहोत, हे विचार आपण मांडतो आहोत मनामध्ये, स्वप्नांमध्ये, जे काही असेल ऍक्च्युअल किंवा फिजिकल किंवा जे काही तुमच्या मानसिकतेमध्ये, तर त्या गोष्टी तुम्हाला पुन्हा मिळतात. त्याला म्हणतात आकर्षण. आपण ना काही गोष्टी आकर्षित करतो. जेंडर टू जेंडर आकर्षण नाही म्हणत मी म्हणतोय की एखादी गोष्ट जर तुम्ही विचार करत असाल दिवसभरातून, एखादं साधं उदाहरण देतो. जर तुम्ही हेल्मेट घातलं नसेल बाईक चालवताना रस्त्यावर किंवा लायसन्स नेलं नसेल सोबत, तर आणि तुम्ही विचार करता घाबरून की एखादा ट्रॅफिक पोलीस मिळेल आणि मिळतोच. आणि ह्यालाच म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन. सो निगेटिव्ह अट्रॅक्ट कराल तर निगेटिव्ह मिळतं, पॉझिटिव्ह अट्रॅक्ट कराल तर पॉझिटिव्ह मिळतं. सो हे एक साधं उदाहरण दिलं, ते चुकीचं आहे, ते नाही करावं. लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही चांगलं करा, तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळेल. आकर्षण असणं खूप महत्त्वाचं आहे आयुष्यात.